ज्या छत्रपतींनी मावळ्यांच्या एकनिष्ठेच्या जोरावर, मावळ्यांच्या साथीच्या जोरावर या मातीत रयतेचं राज्य निर्माण केलं, त्या शिवजन्मभूमीत या सभेसाठी उपस्थित असणारे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड साहेब, विधानसभेचे माजी अध्यक्ष नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, तालुक्याची युवा नेतृत्व अतुलशेठ बेनके, विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार साहेब, गणपतराव कुरोडे आहेत, बाळासाहेब खिलारी आहेत, वाईस चेअरमन अशोकराव घोलप आहेत, बाजीराव ढोले साहेब आहेत, या आपल्या भागामध्ये तिहेरीनं काम करणारे कार्यकर्ते भाऊ देवाडे असतील, मारुती वायाळ असतील, काळूशेठ शिळकंदे असतील, सीताराम खिलारी, तुळशीराम भोईर, मधुजी काठे, इतर सर्व मान्यवर, सुरुवातीलाच एका गोष्टीसाठी वेगळं आभार मानतो. विनायक शेठ तांबे, एका गोष्टीचा विशेष आभार आहे की सुरुवातीला वैभव थोरातजी इथे आदिवासी उमेदवार उभा राहणार अशी एक भूमिका घेण्यात आली होती आणि जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी कुटुंबातल्या माझ्यासारख्या एका तरुणावर ही जबाबदारी सोपवली तेव्हा आपले मारुती वायाळ त्यांनी खंबीरपणे पाठराखण केली आणि सांगितलं की डॉक्टर हा विचार, हा विकासाचा विचार, हा शाश्वत विकासाचा विचार तुम्ही करू शकता, याविषयी मला विश्वास आहे. आणि त्यांनी खंबीरपणे पाठराखण केली. त्याबद्दल मारुती वायाळ तुमचे मनापासून मी आधीच आभार मानतो. मगाशी मनुवादाचा उल्लेख करण्यात आला. या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या मनुवादाचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मनुवाद हा शोषणावर आधारित आहे. मनुवादाचा मूळ गाभा हा शोषण आहे आणि गेल्या 5 वर्षातला जर सरकारची कामगिरी पाहिली तर गरीब आणखी गरीब होत गेलाय, श्रीमंत आणखी श्रीमंत होत गेलाय. आणि या मनुवादाला तिलांजली जर कोणी दिली असेल तर ती 1927 साली मनुस्मृती जाळून तिलांजली देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्यांनी जगण्याचा हक्क दिला, ज्यांनी शेवटच्या घटकाला आत्मभान दिले. आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणाविषयी पिचड साहेब बोलले, वळसे पाटील साहेब बोलले. मध्यंतरी आपल्या तिन्ही तालुक्यांमधली काही मंडळी येऊन मला भेटली. सुशिक्षित होती, कुठं ना कुठं नोकरी करणारी होती. या मंडळीने मला एकदा विचारलं की नेमकं काय झालं, कशा पद्धतीनं तुम्ही या संपूर्ण भागाच्या विकासाकडे बघता. एक प्रामाणिक भूमिका घेऊन चाललोय पिचड साहेब. की प्रामाणिक भूमिका ही आहे की या माझ्या माता भगिनी असतील, हे माझे बांधव असतील, त्यांना जर कोणी वनवासी म्हणून संबोधत असेल तर त्यांना सांगावं लागेल की जो मूळ इथला निवासी आहे तो आदिवासी आहे आणि त्या आदिवासी बांधवाचं स्वाभिमान आणि स्वावलंबन हा मंत्र या आदिवासी बांधवासाठी घेऊन पुढे चाललो. जेव्हा आपल्या संपूर्ण भागाचा आपण विचार करतो तेव्हा या भागामध्ये वनौषधींवर प्रक्रिया करणारे प्रकल्प येणं गरजेचं आहे. कौशल हिरडा प्रकल्पाचं मला वाटतं भूमिपूजन किती साली झालं होतं, 99. आणि या वनौषधीवर प्रक्रिया करणारे प्रकल्प यायला पाहिजे. या दऱ्याखोऱ्यांमध्ये अनेक वनौषधी आहेत, आपल्याकडे औषध देणारी अनेक माणसं आहेत, पण नक्की कुठली वनौषधी कुठल्या औषधात वापरली जाते यासाठी वनौषधींवर संशोधन करणारं केंद्र उभं राहायला पाहिजे. मगाशी पिचड साहेबांनी त्यांच्या भाषणात एकलव्याचा उल्लेख केला. त्यानंतर मध्यंतरी काही वर्षांपूर्वी तुम्ही एक उदाहरण बघितलं असेल, जागतिक तिरंदाजी मध्ये लिंबाराम नावाचं एक नाव पुढे आलं. तिरंदाजी करणारा आदिवासी समाजाचा खेळाडू, देशाकडून खेळला, ऑलिम्पिक मध्ये खेळला. आता जागतिक ऍथलेटिक्स मध्ये एक नाव पुढे आलं, हिमा दास नावाचं. रकानेच्या रकाने पेपर मध्ये लिहिले गेले, भारताच्या खातरातून अनवाणी धावणारी पोरगी देशासाठी धावली आणि सुवर्ण पदक मिळवले.
आणि मग प्रश्न पडतो की मग माझ्या तालुक्यातल्या, माझ्या जुन्नर तालुक्यातल्या, आंबेगाव तालुक्यातल्या, खेड तालुक्यातल्या, मावळ पट्ट्यातलं एखादं पोरग असं देशाच्या पातळीवर प्रतिनिधित्व करताना का दिसत नाही? आणि मग गरज निर्माण होते ती क्रीडा संकुलाची गरज निर्माण होते. शिवाय तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर, म्हणजे विशेषतः आदिवासी तरुण वर्ग ज्या हिरहिरीनं समाजाच्या उत्थानासाठी विचार करतोय, समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतोय, त्याबद्दल या संपूर्ण तरुणाईचं मी मनापासून आभार मानतो. या तरुणांसाठी युथ गायडन्स सेंटर, युवक मार्गदर्शन केंद्र उभं राहणं गरजेचं आहे, ज्यामध्ये नोकरी विषयक मार्गदर्शन असेल, व्यवसाय विषयक मार्गदर्शन असेल, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन असेल. एवढंच नाही तर मिलिटरी आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा असेल. सध्या डीबीटीच्या अंमलबजावणीच्या ज्या समस्या असतील त्याविषयी विचार केला गेला पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा पिचड साहेबांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही आग्रही भूमिका आहे की आदिवासींच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता इतर आरक्षण दिलं गेलं पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे. एवढंच नाही तर मगाशी ज्या घटनेचा उल्लेख केला, ज्या संविधानाचा उल्लेख केला, त्या संविधानामधल्या कलम 244च्या 5व्या अनुसूचीची ही कल्पना आहे तुम्हाला? कलम 244च्या 5व्या अनुसूचीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकणं गरजेचं आहे. म्हणजे एकीकडे जग चाललंय, कुठेतरी 4G 5Gच्या गप्पा मारल्या जातात आणि आज आदिवासी भागामध्ये मोबाईलला रेंज नाही, साधं नेटवर्क नाही. ही तफावत, ही दरी कुठेतरी मिटवण्याची गरज. आदिवासी भागामध्ये जेव्हा आरोग्य सेवा दिली जाते, माझ्या माता भगिनींची तर ही सवय पडलेली आहे. मावशी बरोबर ना, कितीतरी दिवस अंगावर दुखणं काढायचं, कोणाला सांगायचं नाही, लई झाले तर मग दवाखाना बघायचा. बरोबर? कितीतरी मृत्यू आहेत. जंगलात गेल्यानंतर सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आहेत. आज सुद्धा जेव्हा अतिसार किंवा जुलाबासारखा आजार हा अत्यंत साधा मानला जातो आणि त्यानंतर अतिसारामुळे सुद्धा आज आदिवासी भागात मृत्यू होतो. ही मला वाटतं अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण आरोग्य सेवेच्या बाबतीत ठोस पावलं उचलली गेली पाहिजे. ही प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम केली गेली पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत पिचड साहेबांनी सांगितलं, आदरणीय बेडके साहेबांच्या माध्यमातून 6 आश्रमशाळा आपल्या तालुक्यात सुरू झालेल्या आहेत. 42 कोटी रुपयांचा निधी त्या आश्रमशाळांसाठी आलेला आहे. तेव्हा शिक्षणाची ही गंगा अशीच अव्याहत सुरू राहिली पाहिजे. इतकंच नाही तर गड संवर्धनाच्या माध्यमातून बरेच किल्ले आपल्या पट्ट्यात आहेत. चावंडचं तुम्ही उदाहरण बघताय. चावंडला आपण काम केलं. चावंडला काम करायच्या आधी वर्षाला 250 लोक येत होते. चावंडचं काम झाल्यानंतर वर्षाला 10,000 लोक येतात. येणारी लोक खाली गावामध्ये 40 रुपयाला ताट सांगतात. ही कोणाची प्रगती होती? या पद्धतीने गडकोटांचं जर संवर्धन झालं, त्यातून पर्यटनाला जर चालना मिळाली तर त्यातून आपल्या आर्थिक उन्नतीला हातभार लागणार. या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं, कोणी काय केलं नाही याच्याविषयी रडत बसावं हा महाराजांचा संस्कार नाही. महाराजांनी आपल्याला शिकवलंय काय करायचं ते आधी सांगायचं. आतापर्यंत सांगितलं हे एवढं तुमच्यासाठी करावं हा माझा विचार आहे, हा माझा शब्द आहे. शब्द लक्षात ठेवा. मायबाप हो, जर तुम्ही एकजुटीनं एकमुठीनं जर संधी दिली तर यातल्या प्रत्येक शब्दाची मला स्वतःला आठवण करून द्या. यातल्या प्रत्येक शब्दाला मी तुम्हाला बांधील असेल. आणि म्हणून एकच शब्द सांगतो. आता सभा सुरू झाल्यात वेगवेगळ्या लोकांच्या. अनेकांनी मला विचारलं की 7 मंत्र्यांची सभा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. 7 मंत्री, केंद्रीय मंत्री आहेत, राज्यातले मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. 7 मंत्री आहेत समोर. 13 सभा होणार आहेत. मला विचारलं काय वाटत नाही तुम्हाला भीती? मी एकच सांगितलं, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं ना, तेव्हा महाराज सुद्धा सर्वसाधारण घरातले होते. सोबत सच्चे मावळे उभे होते. आणि जर सच्चे मावळे उभे राहिले तर कोणी किती फौजा पाठवल्या तरी भीती वाटत नाही. म्हणून फक्त एवढा शब्द देतो आणि थांबतो.
तुमच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षात जे झालं नाही ते पुढच्या 5 वर्षात करून दाखवणार, म्हणजे दाखवणार, हा तुम्हाला शब्द देतो. आदरणीय पिचड साहेबांच्या मार्गदर्शनातून, आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनातून एक असं काम उभं करण्याचा विचार आहे या संपूर्ण भागासाठी, माझ्या आदिवासी बांधवांसाठी असं काम उभं करण्याचा विचार आहे की ज्या कामाचं संपूर्ण सारथ्य हे 2 चाकांवर चालेल. एक चाक असेल स्वाभिमानाचं, दुसरं चाक असेल स्वावलंबनाचं, आणि ही 2 चाकं पुढे घेऊन जायची असतील तर हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी तुमच्या प्रत्येक मतांच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती करतो, तुमच्या मतांचा आशीर्वाद भरभक्कमपणे पाठीशी राहू द्या. मतदान केंद्रावर 2 मशिनी असणार आहेत. त्यातल्या पहिल्या मशीनवर 2ऱ्या नंबरला आपलं नाव आहे. चेहरा ओळखीचा मावशी? हा, फोटो ओळखायला काय अडचण येणार नाही, पण मालिकेत बघता तो फोटो नाही, फोटो हाय असा. चष्मा असेल, दाढी असेल, लांब केस असतील म्हणजे आपला माणूस हे ओळखून जा. आपला माणूस म्हणजे तालुक्यातला आपला माणूस म्हणत नाही. तुमच्या हक्कात कसं आहे त्याविषयी 3 महिन्यानंतर 3-4 महिन्यानंतर येऊ. सगळ्या गोष्टी साधायच्या असतील तर आधी थोडस उडू द्या. काय काय चाललंय, काय काय नाही, सगळ्याच्या खबर आहे. पण तुमच्या हक्काचा माणूस आहे याची खात्री बाळगा. आता नियतीनेच आपल्याला सांगितलंय. क्रमांक 2 ही कसली खून आहे? आता नियतीच्याच मनात आहे जर शिवजन्मभूमीतल्या माणसाचा विजय व्हावा, हे नियतीच्या मनात आहे. आपण तर सांगितलं होतं 2रा नंबर. त्यामुळे फोटो बघा, नाव बघा, डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे नाव आहे, आणि त्याच्या पुढं जे पिचड साहेबांनी आतापर्यंत सांगितलं, जे वळसे पाटील साहेबांनी आतापर्यंत सांगितलं, आणि ज्या व्यक्तीनं आपल्याला आत्मभान देण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतले त्या आदरणीय पवार साहेबांचं घड्याळ. त्यामुळे 29 तारखेला जास्तीत जास्त मतदान करा. मतदानाची टक्केवारी जास्त असू द्या, आणि घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या सगळ्यांचा मतांचा आशीर्वाद पुन्हा एकदा पाठीशी उभं करा. कारण चमत्कार घडवणार आहात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठलीही मोठी इंडस्ट्री नाही, काय नाही पाठीशी माझ्या. ना कुठला अनुभव आहे, ना कुठलं सत्तेचं पद आहे, ना कुठला घरात आमदारकी आहे, ना कुठली खासदारकी, ना कुठलं मंत्रीपद आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग खासदार होऊ शकतं हे आपल्याला दाखवून द्यायचंय, आणि ते तुमच्या हातात आहे, ते तुम्ही दाखवून द्या अशी तुम्हाला प्रत्येकाला कळकळीची विनंती करतो. तुमच्याविषयी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.